किल्ला क्रमांक 502 व 503. नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगर रांगेमध्ये असलेले जोड किल्ले म्हणजेच रवळ्या आणि जवळ्या ह्या किल्ल्यांच्या भ्रमंतीसाठी आपण आलेलो आहे. कठीण श्रेणीमध्ये असलेला रवळ्या किल्ला हा या किल्ल्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर जवळ्या किल्ला असे दोन्ही किल्ले आपण करणार आहोत आणि एका मोठ्या पठारावरती हे दोन्ही किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. जय शिवराय. शिवजन्म ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं नितीन द्वारे सर स्वागत करतो आहे. सातमाळ डोंगर रांगेमधले किल्ले पाहण्यासाठी भटकंतीसाठी आम्ही आलेलो आहे. सकाळी 5 वाजता आम्ही मुलानी या गावामध्ये पोचलेलो आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या डोंगर रांगेमध्ये रवळ्या आणि जवळ्या हे जोडकिल्ले आहेत. त्या किल्ल्यांच्या चढाईवरती आता मी आहे आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात सूर्योदय होतो आहे आणि तो सूर्योदय पाहण्यासाठी वरच्या पठारावरती आम्हाला पोचायचं आहे. एक 10 मिनटात आम्ही पठारावरती पोचतो आहे आणि एक सुंदर असं दृश्य आम्हाला बघायचं आहे. ते म्हणजे सूर्योदयाचं पायथ्याशी असलेलं हे मुलानी गाव आहे. इथून रवळ्याजवळचा ट्रेक चालू होतो आणि हे पूर्ण डोंगर रांग बघा. सोबत असलेले 7 सहकारी आणि मुलांनी गावातली रहिवासी म्हणजे गाईड आहेत. सूर्योदय आता झालेला आहे. सुंदर असं दृश्य सूर्योदयाच्या बाजूला आपण जर बघितलं, आपल्या डाव्या बाजूला दोडप किल्ला दिसतोय. खूप सुंदर असं आहे सह्याद्रीमधलं दृश्य पाहण्यासाठी. खरं तर अंधारामध्ये चढाई करत आम्ही या पठारावरती पोहोचलेलो आहे. अलवर्दी खानाने हा रवळ्या किल्ला शहाजहानसाठी जिंकून घेतला होता, परंतु 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. त्यानंतर 1671मध्ये दिलेर खानाने या किल्ल्याला वेढा दिला होता, परंतु मराठ्यांनी प्रतिकार करत हा डाव उधळून लावला दिलेर खानाचा. त्यानंतर महबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला होता. पुन्हा मराठ्यांनी पेशव्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला होता. असा हा रवळ्या किल्ल्याचा काहीसा इतिहास आहे आणि कठीण श्रेणीमधला हा रवळ्या किल्ला आहे. 4370 फूट समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची आहे. गिरिदुर्गा प्रकारातील हा किल्ला असून सातमाळ डोंगर रांगेमध्ये हा रवळ्या हे 2 जोड किल्ले आहेत. काही रॉक पॅचेस आहेत. त्या ठिकाणी आपण रोप लावून सेफ्टीसाठी किल्ल्यावरती जाणार आहे. सोबत वाटाड्या घेतलेल्या आम्ही मुलानी गावामधून, कारण ह्या वाटा चकवा देणाऱ्या वाटा आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये फिरत असताना सोबत वाटाड्या किंवा स्थानिक कोणतरी असलं तर सुरक्षित दृष्टीने चांगलं आहे आणि योग्य ती माहिती किंवा योग्य ते अवशेष असतील किल्ला व्यवस्थित बघता येतो. म्हणून स्थानिक वाटाड्या किंवा स्थानिक कोणी व्यक्ती सोबत आपल्या असलेलं चांगलं. फुलकर हो. आणि इथून वरती जायचं आहे. रॉक पॅच आहे आणि आमचे वाटाड आहेत. हेच मेन रॉक पॅच अवघड श्रेणीमधला जो म्हटला जातो याच कारणामुळं हाच मेन आहे तो. अवघड पॅच चढून आता आपण वरती आलो आहे आणि ती देखील कातळातली पायरीची वाट आहे. अपरिचित असे किल्ले आहेत. ते जास्त लोक या किल्ल्यावरती येत नाहीत, त्यामुळं वाटा तितकेशा मळलेल्या नाही आहेत आणि पाऊस 8-10 दिवसापूर्वी थांबला आहे, त्यामुळे थोडंसं शेवाळ कमी झालेलं आहे. रवळ्या किल्ल्याचं हे प्रोजेक्टर आहे आणि इतर प्रोजेक्टरांपेक्षा वेगळ्या प्रकारचं असलेलं हे प्रोजेक्टर आहे. हे कातळामध्ये खोदून काढलेलं प्रोजेक्टर आहे. इथे एक उजव्या बाजूला शिलालेख देखील आहे. हा शिलालेख आहे. अक्षरं बरीचशी जीर्ण झालेली आहेत. तर आपण रवळ्या किल्ल्याच्या माथ्यावरती प्रवेश करतोय.
कोणता आहे मागचा? ऐवंत. हैवंतगड. उंच आहे ना, त्याच्यापेक्षा उंच वाटत होता. खतरनाक पण येतं. समोर सप्तशृंगीगड दिसतोय, त्याच्या अगोदरचा जो दिसतोय तो आहे मार्कंडे, आणि हा जो आहे तो आहे जवळा किल्ला. इकडे धोडप किल्ला दिसतोय, सकाळी एकदम स्पष्ट दिसत होता. बरंचसं धुकं आता पसरल्यामुळे थोडासा पुसट झालेला आहे. आणि हे जे आहे हे पठार आहे जवळ्या किल्ल्याचं, खाली असलेलं मुलाने गाव. आपण अवघड पॅच चढून वरती आलेलो आहे, आणि वरती आता माथ्यावरती एक 5 मिनिटात आपण माथ्यावर पोचतोय. पाण्याची टाकी आहे छोटीशी, आणि या छिद्रामधून आतमध्ये जाण्यासाठी, टाकीमध्ये जाण्यासाठी जागा आहे. आता आपण पाहिलेली टाकी. तो अवघड टप्पा चढण्या अगोदर डाव्या बाजूला हे कातळामध्ये खोदून काढलेलं टाका आहे. मोठं असं टाका आहे, जवळपास 40 बाय 20 फूट एवढ्या टाकीची लांबी रुंदी आहे. 3 टाक्यांच्या पुढे आल्यानंतर एक खांब टाका आहे, परंतु बराचसा भाग बुजलेला आहे. इथून थोडेसे खांब आपल्याला दिसतात आहे. हा अवघड पॅच करताना नक्कीच घाम फुटतो, कारण खूप थरारक असा हा प्रवास आहे. पूर्ण पायरी मार्ग तुटलेला आहे, आणि कातळाच्या बाजूने पाऊल ठेवता एवढीच जागा आहे. त्यावरनं आपल्याला माथा गाठायला लागतो रवळ्या किल्ल्याचा. आणि इथून या खिंडीतून इकडे गुफेकडे जाण्याचा रस्ता आहे. आम्ही वाटाड्याच्या पाठीमागे त्या गुफांकडे चाललेलो आहे. आणि ही वाट थोडीशी घसरडी वाट आहे, हे पूर्ण कातळ आहे, आणि ही बाजून जाणारी गुफेकडे जाणारी वाट आहे. गवत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पायवाट व्यवस्थित दिसत नाही आहे. आपण 2च मिनिटाच्या अंतरावरती आता आहोत गुफेच्या. गुफा बघू. आणि ही गुफा आहे, 1 2 3 4 स्तंभ आहेत. आणि माझ्यासोबत पहिल्यांदा ट्रेकला आलेले हे 4 सहकारी आहेत. दीपक आहे, साहिल आहे, महेश आहे आणि संदेश. मी अगोदर आलो, दशरथ आलेला मी अगोदर आहे. आलेलो. माझा पहिलाच ट्रेक आहे. आणि आम्ही 8 जण पहाटे या बेस विलेजला, पायथी असलेलं गाव म्हणजे मुलाने गाव, त्या ठिकाणी रावळ्यामध्ये 5 स्तंभाची ही गुफा आहे. 4 स्तंभाची 5 स्तंभाची 4 स्तंभाची गुफा आहे, आणि अर्धवट अशी गुफा आहे. तर माझा व्हिडिओ टाकू नका. आणि आपला रवळ्या किल्ल्याचा ट्रेक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि रवळ्या किल्ल्याच्या स्वरूपामध्ये 502 किल्ल्यांची भटकंती माझी पूर्ण झालेली आहे. आणि हा किल्ला संपल्यानंतर आता आपण पाय उतार होऊन या ठिकाणी पठार आहे, पठारावरती जाऊन मग जवळ्या किल्ला, जवळा किल्ला आहे, त्या किल्ल्यावर जाणार आहोत. इथे देखील 2 अर्धवट गुफा आहेत. ही पठारावर असणारी तिलार वस्ती आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुग्ध व्यवसाय यांच्या उत्पन्नाचं साधन आहे. 100हून अधिक जनावरं त्यांच्याकडे आहेत या पठारावरती. या दुर्गम स्थानी एवढ्या प्राण्यांचा ते सांभाळ करतात, आणि त्यावरती त्यांचा उदरनिर्वाह आहे. त्याच्या पाठीमागं असणारा जवळ्या किल्ला आहे. जवळ्या किल्ल्याच्या वाटेवरती आहे. आणि आता जवळपास 10 वाजलेले आहेत. उन्हाचा तडाखा, ऑक्टोबरमधलं ऊन म्हणजे त्रासदायक असतंच. हा अवघड पॅच आता अतुल चढतोय. आदरणीय वंदनीय पूजनीय उत्तराधिकारी, माननीय संगमरत्न फाउंडेशनचे उत्तराधिकारी अतुल करपे, भावी वारसदार. शाबाश, शाबाश. इथे काही अवशेष आहेत, वास्तूंचे अवशेष. जवळ्या किल्ल्यावरचे पाण्याच्या टाक्या आहेत.
आणखीन एक पाण्याचा टाका आहे जवळ किल्ल्यावरचं. घाम काढला. या ठिकाणी रावळ्याचा ट्रेक आपला संपलेला आहे. आता या ठिकाणी थोडासा नाश्ता करून माथ्यावरती आता आम्ही आहोत. आता गडउतार होण्यासाठी सुरुवात करतो आहे.